पण मला सांगा, आता महाग पैशावर आलेलोच आहोत आपण, तर पैठण्या महाग असतात असं अनेकांचं म्हणणं असतं. अर्थात त्याला तितकी वेळही द्यावा लागतो. एक एक पैठणी बनायला मला वाटतं 4 महिने 6 महिने किंवा काही पैठण्यांसाठी वर्षही जातं. तर त्यामागची मेहनतही आहे. तर हे तुम्ही कसं सांगू शकाल की नाही, महाग पैठणी नसतेच बघा. एक स्किलचे कारागीर असतात. कारागिरांमध्ये कॅटेगरी असते बघा. बर म्हणजे एखादं डिझाईन 3 कॅटेगरीमध्ये जरी बनवलं ना, तर त्या स्किल वाईज त्याची रेट ठरतं. बर म्हणजे एखादी पैठणी, एक मुनिया एक प्रकार आहे. हा तर मुनिया डिझाईन आहे ती अगदी 22,000 55,000 पर्यंत मुनिया डिझाईन बनते. पण तुम्ही म्हणाल डिझाईन तर सेम आहे, मग याचा रेट जास्त का? तर त्या कारागिराचं स्किल त्याच्यात असतं, त्याचं विणकामाची पद्धत. दुसरी गोष्ट अजून डिटेल सांगायचं जर म्हटलं ना, तर पैठणीमध्ये जेवढा तुम्ही धागा मोठा वापराल, म्हणजे रेशीम जर जास्त टाकलं तर पैठणी स्वस्त होते. बर आणि पैठणी धागा जर कमी वापरला, म्हणजे ते प्लाय म्हणतो आम्ही त्याला, सिंगल प्लाय, डबल प्लाय, 3 प्लाय, 4 प्लाय, तर तुम्ही जेवढा धागा कमी वापराल तेवढी साडी एकदम सुळसुळीत आणि छान तयार होती, तिचा लुक येतो. बर आणि पण त्याला बनवायला वेळ लागतो साहजिक. 6 तारीख घेतला तर लवकर बनते आणि 2 तारीख घेतलं तर त्याला 2 टाइम वेळ लागतो. म्हणून त्या डिझाईनमुळे, त्या विविंगच्या कलेमुळे, त्या कारागीरच्या स्किलमुळे एकाच डिझाईनचे वेगवेगळे रेट ठरतात. आणि मग ग्राहक कुठंतरी त्याला ज्ञान नसतं, त्याला दुरून एवढंच कळतं की तुमची मुनिया 22,000ची माझी 55,000ची, मला महाग लागली का काय. पण तसं नाहीये, त्याच्यामध्ये ते स्किल आहे. खरंय. आणि मला असं वाटतं की ह्या स्किलचेच पैसे आहेत, ह्या स्किलचे. स्किलचीच मजुरी आहे आणि तो मोबदला त्या कारागिराला मिळणं देखील तितकंच क्रमप्राप्त आहे, कारण शेवटी ती कला आहे आणि ती जोपासली गेली पाहिजे.